नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पारू आता वैजूसोबत बोलत असते आणि म्हणत असते, वैजू मला एवढं का वाईट वाटतंय, हे अश्रू थांबतच नाहीये. जी गोष्ट माझी नव्हती ती माझ्यापासून दूर जाते, असं दुःख मला का होतंय. मला माहितीये मी माझ्या स्वप्नाच्या दुनियेत हरवले होते ना, ते खरं नाहीये. मी त्यातच रममाण झाले होते. मला असं वाटत होतं तेच सत्य आहे, पण ते सत्य नाहीये. हे मंगळसूत्र जे मी गळ्यात घातले ना, ते मी कधीच काढणार नाही. आणि हेच माझ्या आयुष्याचं खरं सत्य आहे. आणि माझं सत्य मी आदित्य सरांवरती असं लादू नाही शकत, कारण त्यांच्या आनंदातच माझं सुख आहे. आणि ती डोळे पुसत असते. इकडे आता अहिल्यादेवींनी सगळ्या स्टाफला बोलवलेलं असतं आणि अनुष्काची ओळख त्या करून देत असतात आणि म्हणत असतात की काल आपल्या लाडक्या आदित्यचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जोडीदाराची एंट्री झालेली आहे. ही आहे अनुष्का, किर्लोस्कर घराण्याची मोठी सून. आणि सगळेजण तिचं स्वागत देखील करत असतात. आता अहिल्यादेवी म्हणतात की या दोघांच्या हस्तेच आता आपल्या स्टाफला आपण गिफ्ट द्यायचे आहेत आणि सगळेजण एक एक करून पुढे येत असतात. तेवढ्यात पारू सुद्धा पुढे येते. आदित्य म्हणतो, पारू तुझ्यासाठी हा स्पेशल गिफ्ट हवं. त्यावर दामिनी म्हणते, स्पेशल गिफ्ट कशाला पारूसाठी. त्यावर आदित्य म्हणतो, अगं असं काय करते, पारू माझी मैत्रीण आहे. काल तर सगळ्यांच्या आधी तिने मला विश केलं आहे आणि मला तिच्याकडनं एक छान गिफ्ट सुद्धा मिळालं आहे. आता आदित्य त्याच्या बोटातली ती अंगठी दाखवतो. मारुतीला खूप राग आलेला असतो. आदित्य म्हणत असतो, म्हणजे पारू ना नेहमीप्रमाणे माझ्यासाठी जास्वंदीचं फूल आणायला विसरली, त्यामुळे तिच्या बोटातली ही अंगठी मीच काढून घेतली गिफ्ट म्हणून आणि माझ्या बोटामध्ये घातली. अनुष्का म्हणते, आदित्य असं कुठल्याही मुलीच्या बोटातली अंगठी काढून आपल्या बोटामध्ये घालायची नसते अरे. त्यावर अहिल्यादेवी म्हणतात, बरोबर बोलते ती. आदित्य आत्ताच ती अंगठी काढ आणि पारूकडे दे. आदित्य आता अंगठी काढतो आणि पारूकडे देतो. पारूला खूप वाईट वाटत असतं, कारण आदित्यने खूप हक्काने तिच्याकडनं ती अंगठी घेतलेली असते आणि आयुष्यभर ती अंगठी सोबतच ठेवण्याचं तिला प्रॉमिस देखील केलेलं असतं. त्यामुळे पारूला खूप वाईट वाटत असतं. ती आता गिफ्ट न घेता बाहेर निघून येते. तिच्या मागोमाग मारुती सुद्धा येतो आणि तिला खूप रागवत असतो आणि म्हणत असतो, पारू मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे ग, आपण आपली पायरी कधीच विसरायची नाही. ती थोर माणसं आहेत, खूप मोठी माणसं आहेत, आपण त्यांच्या समोर खूप गरीब आहोत, आपल्यामध्ये खूप अंतर आहे, पण तू का दरवेळेला त्यांच्या एवढं पुढे पुढे करते. आता ना तुझं जरा जास्तच होतं या पारू, आणि मला तुझा खूप राग येतोय. मीच तुला जरा जास्त सूट दिली आहे. पारू म्हणते, बा या सगळ्यात माझी काय चूक आहे. आता मारुती म्हणतो, तुझी चूक नाही ग, आपण गरीब आहोत ना, या गोष्टीची चूक आहे. मी ना आधीच तुझं लग्न ठरवून द्यायला हवं होतं. मला वाटलं हरीश रावांसोबत तुझं लग्न मोडल्यानंतर तुला जरा वेळ दिला पाहिजे, पण नाही, तेव्हाच मी एखादा मुलगा शोधून तुझं लग्न करून द्यायला पाहिजे होतं. आणि ही चूक मला आता नडते. मी तुला एक गोष्ट सांगून ठेवतो पारू, त्यांच्या जास्त पुढे पुढे करायचं नाहीये. ती मालक माणसं आहेत आणि आपण नोकर आहोत हे विसरायचं नाही. आणि आपलं काम झालं की लगेच घरी यायचं निघून. आता तुझं लग्न मी लवकरात लवकर लावून देतो की नाही तेच बघ. आणि मारुती असं रागारागात बोलून निघून गेलेला असतो. तो आता मंदिरात आलेला असतो. तिथे एक गुरुजी नेहमी बसतात. ते त्याला आज सापडतच नसतात. दुसरेच गुरुजी असतात. त्यांच्याशी आता तो बोलायला येतो आणि म्हणत असतो, गुरुजी इथे एक असतात ना गुरुजी, ते कुठे गेलेत आता, काही नाही का नाही येत. त्यावरती गुरुजी म्हणतात की मी आहे ना, माझ्यासोबत काय शेअर करायचं असेल ते करा. आणि ते म्हणत असतात की एक मिनिट, तुमच्या चेहऱ्यावरून मला असं वाटतंय तुमच्या घरात खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तुम्हाला तुमच्या माणसांची खूप काळजी वाटते, घरातल्यांची, हो ना. त्यावर मारुती म्हणतो, हो हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलंय, मला माझ्या मुलीची काळजी हो, तिची पत्रिका दाखवायची मला, तिचं लग्न जमत नाही, तिच्या लग्नामध्ये खूप अडथळे येत आहेत. त्यावर गुरुजी म्हणतात, पत्रिका नका दाखवू, मी असंच सांगतो तुम्हाला, तुमची मुलगी ना खरं तर खूप हुशार आहे, पण तिच्या मार्गामध्ये खूप अडथळे येणार आहे, तिच्या विवाहात खूप अडचणी येणार आहेत आणि तिचा पुढचा प्रवास खूप कठीण असणार आहे, संकटांनी घेरलेला असणार आहे. आणि हो, तिच्या मुठीत ना खूप सुख आहे, पण तिने ती मूठ उघडली तर सगळा सत्यानाश होईल. म्हणजे ते म्हणतात ना, झाकली मूठ 1,25,00,000ची असते तसं. पण मग आता मारुती म्हणतो, मग काय करायचं मी. त्यावर गुरुजी म्हणतात की माझ्याकडे एक उपाय आहे, तुम्ही एक पूजा केली ना की सगळं काही ठीक होईल. आणि तुम्ही कुठे काम करतात. त्यावर मारुती म्हणतो, किर्लोस्कर, अहिल्यादेवी किर्लोस्करांना ओळखतात ना, त्यांच्या घरी काम करतो मी. आता ते गुरुजी म्हणतात, बापरे, एवढ्या मोठ्या ठिकाणी काम करता तुम्ही. त्यावर आता मारुती म्हणतो, हो. गुरुजी म्हणतात की झालं तर मग तुम्ही तुमच्या मुलीची शांती करा आणि मग तिच्या मार्गातले सगळे अडथळे दूर होतील, तिचं लग्न सुद्धा लवकर जुळेल. मारुती म्हणतो, हो असं आहे का, चालेल ना, मग किती खर्च येईल. त्यावर आता ते गुरुजी म्हणतात की 70,000 रुपये. मारुती म्हणतो, 70,000. गुरुजी म्हणतात, नाही जमणार का, 50,000 जमतील का. तर मारुती म्हणतो, नाही हो. गुरुजी म्हणतात, 20,000. मारुती म्हणतो, ठीक आहे, मी 1-2 दिवसात कळवतो तुम्हाला. त्यावरती गुरुजी म्हणतात की नाही नाही, आज संध्याकाळपर्यंत तुम्ही मला पैसे आणून द्या, म्हणजे मी लगेच पूजा करेल आणि तुमच्या मुलीचं लवकरात लवकर लग्न जुळेल. मारुती आता घरी येतो आणि त्याच्या कपाटातले सगळे पैसे काढून तो मोजत असतो. तेवढ्यात तिथे पारू येते. ती म्हणते, बा एवढ्या पैशांची काय गरज पडली तुला, म्हणजे काय अडचण आहे का. तर मारुती म्हणतो, नाही अडचण वगैरे काही नाहीये, माझा एक मित्र आहे, त्याला पाहिजेत उधार, त्याची बायकोची तब्येत खूप खराब आहे गो, ॲडमिट आहे ती.
मारुती म्हणते, ते काशीनाथ काका का? त्यांच्या बायकोची तब्येत बिघडते ते का? त्यावर मारुती म्हणतो, हो हो त्यालाच पाहिजे, पण ऐक ना, त्याला कधी विचारू नका पैशांविषयी, म्हणजे त्याला वाईट वाटेल ना. मारुती खोटं बोलत असतो, त्यामुळे तो पारूला असं सांगत असतो आणि तो पैसे घेऊन निघून जातो. इकडे आता अनुष्का दिशाला भेटण्यासाठी आलेली असते. ती दुसरी तिसरी कोणीही नसून दिशाचीच बहीण असते. अनुष्काचा खरा चेहरा आज दाखवण्यात आलेला आहे. अनुष्का आता दिशाला भेटलेली असते आणि ती म्हणत असते की आदित्य किर्लोस्कर, अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर यांचा मुलगा, किर्लोस्कर कंपनीचा सीईओ, याला मी प्रपोज केलेला आहे. किर्लोस्करांच्या घरात मी एंट्री मिळवलेली आहे आणि माझं काम सुद्धा मी सुरू केलेलं आहे. माझ्या बहिणीच्या अपमानाचा बदला मी नक्कीच घेईल. त्यांना उद्ध्वस्त करेल, धुळीला लावेल, तुझ्या पायाशी आणून ठेवेल आणि सगळ्यांची वाट लावेल, असं ती दिशाला म्हणत असते. ती म्हणत असते की त्या मकरंदला मी सुपारी दिली होती अहिल्याला मारण्यासाठी, पण ती अति हुशार पारूमध्ये आली आणि तिच्यामुळे ती अहिल्यादेवी वाचली. मकरंद पोलिसांच्या हाती लागला, पण मी लागू नये म्हणून मी त्या मुलीचा जीव घेतला आणि पोलिसांच्या तावडीतून सुटले. पण आता आम्ही त्यांना उद्ध्वस्त करणार आहे. मला माहितीये तुझ्या लग्नाच्या दिवशी मी तुझ्या ठिकाणी म्हणजे तुझ्या घरी हजर असायला हवं होतं, कारण तू सगळ्यांच्या तावडीत सापडली होती. त्या कुत्र्यांच्या तावडीत तू एकटी सापडली होतीस आणि त्यांनी तुला खूप त्रास दिला. त्या आदित्य किर्लोस्करांनी सुद्धा तुला खूप त्रास दिला. तर आता मी अजिबातच सोडणार नाहीये. आणि ती अहिल्यादेवी किर्लोस्कर स्वतःला बिझनेस विश्वामधली महाराणी समजते ना. माझा बिझनेस तर सेटल आहे, पण तिची मी आता वाट लावणार आहे. प्रत्येकाला हिशोब चुकता करावा लागेल, सगळ्यांना भोगावं लागेल आणि माझ्या बहिणीच्या एवढ्या मोठ्या अपमानाचा बदला मी नक्कीच घेईल. त्या घरातल्या एकालाही मी सोडणार नाही. सगळ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. ती दिशाला असं आश्वासन देत असते. दिशा म्हणत असते, सगळ्यात आधी पारू, त्या पारूचं सगळ्यात आधी गेम करायचा आहे मला आणि तिला सगळ्यात आधी मारायचंय. अनुष्का सुद्धा आता तिला प्रॉमिस करत असते. तर मग बघूया आता अनुष्का ही सगळ्यांच्या समोर त्या किर्लोस्कर घराण्याला कसं बर्बाद करते आणि तिचा खरा चेहरा कुणाला समजतोय की नाही, हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.